आय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। परशुरामपाडा राऊतपाडा शिवरस्ता खुला झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण। ग्रामस्थांनी मानले तहसीलदारांचे आभार। भिवंडी तालुक्यातील परशुरामपाडा राऊतपाडा हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमणग्रस्त होता। सदर रस्ता दिनांक 16 जून 2026 रोजी मंडल अधिकारी श्री भुरकुट तलाठी अविनाश चव्हाण, सुभाष पाटील, पंकज तात्या, आनंद भोईर, दाभाड पोलीस पाटील, दीपक धुळे, किरवली पोलीस पाटील, कुणाल पाटील, सरपंच अश्विनी वाघे, नंदा वाघे तसेच शिव पानन चळवळीचे ठाणे जिल्हा समन्वय शिवाजी राऊत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। अनेक वर्ष हा रस्ता अतिक्रमणग्रस्त होता। अनेक वेळा संबंधितांना सांगून सुद्धा हा रस्ता आम्ही देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्या कारणाने शेवटी राऊतपाडा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे सदर रस्त्याची मागणी केली। ग्रामपंचायतीने भिवंडी तहसीलदार यांच्याकडे दावा दाखल केला। सदर दाव्याचा निकाल ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या बाजूने देण्यात आला। गेल्या अनेक वर्षाच्या लढ्याला अखेर मोठं यश आल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। या सर्व प्रक्रियेमध्ये शेतपानंद रस्ते चळवळीचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री शरद पवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। त्याचबरोबर ग्रामस्थांकडून भिवंडी तहसीलदार श्री अभिजित खोले यांचे विशेष आभार व्यक्त केले। याबाबत बोलताना शिवाजी राऊत यांनी सांगितले की ठाणे जिल्ह्यात प्रत्येक शेतकरी भावाला व ग्रामस्थांना आपल्या हक्काचा रस्ता मिळण्यासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करणार असून शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ता जात नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली। इंडिया न्यूज 20 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत।